हाय, मी अक्षता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत मासवड्याची. तर मी फर्स्ट टाईमच ट्राय करते, तर तुम्हाला पण दाखवते मी कशी केलं आहे. खूप मस्त झालं त्या, टेस्टही खूप भारी झाली, त्याचं सारणही एकदम परफेक्ट झालं, इथं रशीही एकदम भारी झाली. तर चला तर मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर इथं मी शेंगदाणे, खोबरं, कांदा कापून घेतला आहे बारीक, लसूण आणि धनेही घेतले. आता त्याच्यामध्ये आपण तळून घेऊया बाकीचं सगळं. तर मस्त असे शेंगदाणे, खोबरं, कांदा, लसूण आणि धने घेतले. चला तर मग आता हे बारीक काढते मिक्सरमधून. इथं मस्त असं मी सारण रेडी केलं आहे. त्या खोबरं वगैरेचं, धनेचं तीळ राहिले होते पाहिजे तेही टाकले त्याच्यामध्ये, ते पण बारीक करून घेतले. तर इथे मी बाकीचा मसाले वगैरे घेतले, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी. तर आता मी इथं आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घेते ते सारण. तर मस्त असं सगळं मिक्स करून घेतलं आहे सारणमध्ये. तर आता आपण ही त्याच्या पिठाची तयारी करूया. तर मस्त असं सारण तयार करून घेतलं आहे मी. त्यात मसाले वगैरे सगळे मिक्स केलं आहे. तर आता आपण त्याची सारणाची तयारी करूया. त्याच्यासाठी मी मसाला काढून घेते. आता इथं हिरव्या मिरच्या घेतल्या, मी लसूण घेतला आहे. तर आपण ह्याचं वाटण करून घेऊया आता मिक्सरमध्ये. इथं मस्त असं वाटण तयार करून घेतलं आहे मी हिरवी मिरची लसूणचं. इथं मस्त असं मी आता तेल वगैरे टाकलं आहे कढईमध्ये. तर मस्त असे जिरे तडतडायला लागले, टाकून दिले मी. फुल फ्लेम केलं होतं थोडा. आता मसाले वगैरे टाकून देऊ त्याच्यामध्ये. ते मस्त असं हिरवी मिरचीने ते टाकून घेतलं आहे. कमी याच्यावर केला आहे गॅस. तर आता याच्यामध्ये आपण पाणी वगैरे टाकूया. मी इथे पाणी वगैरे टाकून घेतलं आहे, मीठ पण टाकले चवीनुसार. तर आपल्याला इथे आता त्याचं पीठ हटून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी पाणी टाकलं आहे. तर त्याला उकळी येऊन देऊ. त्यानंतर त्याला उकळी आली ती मी इथं पीठही मस्त असं हटून घेतलं होतं. तर कमी गॅसवरच ठेवलं मी ते शिजण्यासाठी. तर इथे आता आपण झाकण ठेवून देऊया त्यावर. तर इथं मी झाकण ठेवलं होतं. तर जरा वेळ शिजून देऊ आपण. तर ते शिजून एकदम परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालं. तर इथे मी उपरनंही घेतलं होतं, सारणही रेडी होतं. तर इथे मी थापून घेतलं त्यावर. आता आपण जो आपण मसाला काढला आहे तर तो हे करून घेऊया, लावून घेते त्याला सारण. आणि त्यानंतर मग इथे मी ते असं रोल करून घेतलं, तर परफेक्ट झालं होतं व्यवस्थित. इथं मस्त अशी रशी बनवायची, त्यासाठी मी कांदा घेतला आहे उभा चिरून कापून, लसूण घेतला आहे, हरभऱ्याची डाळ घेतली आहे, धने आणि खोबरं घेतले. आता हे मी मस्त असं तळून घेते. चला तर मग. इथं मस्त असं खोबरं, धने, डाळ घेतली आहे, लसूण घेतला आहे. इथे कांदाही टाकला आहे परतण्यासाठी. इथे आपलं वाटण तयार झालं आहे रशाचं. कांदा वगैरे, लसूण सगळं घेतलं आहे त्यामध्ये. तर इथे आता कढईमध्ये तेल वगैरे टाकून घेतलं आहे. तर आता मसाले वगैरे रेडी आपली आता. तर चला टाकून देऊया. इथं मस्त अशी आपली रशी तयार झाली आता. उकळून वगैरे सगळं व्यवस्थित झालं आहे. इथे आपलं मस्त मी असं कापून घेतलं आहे मासवड्या. तर एकदम परफेक्ट असं झालं आहे. फर्स्ट टाईमच केलं तर पण मग एकदम छान झालं ते. त्याचं सारण वगैरेही एकदम प्रॉपरली त्याला हे झालं. तरी ते एकदम मस्त असं झालं ते आपलं मासवड्या. दिसायला पण एकदम व्यवस्थित दिसत होत्या, त्याचे शेप वगैरे खूप छान झालं त्या. टेस्टला पण खूप मस्त लागल्या होत्या. इथे रशीही झाली होती आपली, रशी पण एकदम हे झाली. त्याबरोबर मी भाकरीही केल्या त्या. तर खूप भारी लागल्या. चला तर मग तुम्ही पण ट्राय करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. काळजी घ्या. बाय.